थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की मी कशाबद्दल बोलणार आहे. तर मी जे भाजीपाल्यापासून जे खत बनवते ना, आज मी त्याच्याविषयी थोडंसं बोलणार आहे. तर तुम्ही बघू शकता, हे जे आहे ना, हे भाजीपाल्यापासून म्हणजे नाही का, भाजीपाला म्हणजे जे आपण टाकून देतो, निसलेला भाजीपाला म्हणा किंवा केळ्याची सालं म्हणा किंवा बटाट्याची सालं, कांद्याची टलपरं, लसणाची टलपरं, आपण भाजी जे निवडतो ते काड्या वगैरे सगळं जे आपण टाकून देतो ना, ते टाकून न देता मी एका खड्ड्यात साचवत असते ते आणि त्याच्यापासून एक खत बनवत असते. दरवर्षी बनवत असते आणि ह्या पाऊस लागायच्या अगोदर छान असं ते काढून घेऊन वाळवून आणि मग ते एकदम बारीक करून वाळलं की ते आपोआप चुरा होऊन जातो. बारीक करून ठेवत असते आणि नंतर जेव्हा पाऊस पडला 1-2 पाऊस झाले की मग मी पूर्ण गार्डनमध्ये टाकून देऊन आणि त्यावर नवीन झाडं, नवीन भाजीपाला लावत असते. तर एकदम सेंद्रिय पद्धतीने तुम्ही याच्या अगोदर पण माझे भरपूर व्हिडिओ बघितलेले आहे. मी कुठलंही रासायनिक खत वगैरे वापरत नाही आहे. जे आहे ते शेणखत, लेंडी खत, सेंद्रिय खत, आपलं हे जे खत आहे याच्यापासून बनलेलं सेंद्रिय सगळं तेच वापरत असते. तर छान असं आपल्याला फायदा पण होतो त्याचा. आणि कुठलीही माती असो, आता आम्ही जिथे राहतो ना, ती माती एकदम खूप खारी आहे, खारट वानावर माती आहे. पण आम्ही त्याला भरपूर असं शेणखत टाकून हे जे भाजीपाल्यापासून जे खत बनवतो ते खत टाकून एकदम छान अशी आम्ही ती आपलं जे गार्डन आहे ते बनवलेलं आहे. कारण खळगटात एवढं काही झाडं जमत नाहीत, म्हणजे जमतही असतील जे जमायचे ते, कारण सगळेच झाडाचं वाण काय सारखं नसतं. काही काही वेगळ्या याच्यात वेगळे झाडं येतात. पण ह्या खताचा छान असा फायदा मला झालेला आहे, म्हणून मी याच्यावर एक व्हिडिओ केलेला आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर बघू शकता तुम्ही छान असा, आता मी म्हणजे अजून आहे पण पाट्या नव्हत्या म्हणून मी 2 पाट्यात काढून घेतलेलं आहे. परत उद्या 2 पाट्या वाळवणार आहे. छान त्याला दिवसातून 4-5 वेळेस असं पूर्ण हे करून द्यावं लागतं. म्हणजे ते खाली ओलं राहतं ना, त्यात काय होतं, प्लास्टिक असल्यामुळे त्याच्यात घाम येतो. तर ते खाली ओलंच राहतं, म्हणून खरं तर मी याच्यावर हातरत असते. पण खूप मुंग्या होतात म्हणून नाही हातरलं मी. तर बघू शकता तुम्ही छान असे 2 पाट्या मी काढून घेतलेल्या आहे आणि आता हे वाळवून नंतर आपण ज्यावेळेस आता एक पाऊस झालेला आहे. कोणाकोणाकडे पाऊस झाला आहे, आमच्याकडे तर 2 दिवस झाले खूप पाऊस झालेला आहे. तर आता पावसाला सुरुवात झालेली आहे. तर छान असं ऊन पण पडतं आहे दुपारी, म्हणून मी एक छान असं वाळवून घेतलेलं आहे. घेत आहे अजून 2 दिवस त्याला ठेवावं लागणार आहे. तर बघू शकता तुम्ही किती असं म्हणजे एकदम हे झालेलं आहे, ते मुरलेलं आहे, रापलेलं आहे खत, एकदम फायदेशीर असं ठरणार आहे आपल्या भाजीपाल्याला. तर आपल्याला हे जर खत वापरलं तर कुठलंही रासायनिक खत वापरायची गरज पडत नाही आहे. आणि तुम्ही जर फवारे करायचे असेल तर तुम्ही वेगळ्या लिक्विड माझ्या चॅनलवर व्हिडिओ आहेत, तर त्याचे पण तुम्ही फवारे वगैरे त्याला करू शकता. आणि छान असा फायदा आपल्या झाडांना म्हणा किंवा फुलझाडं, फळझाडं, तुम्हाला तर माहिती आहे माझ्या गार्डनमध्ये सगळ्या प्रकारचे फळं आहेत, सगळ्या प्रकारचे फुलं आहेत. तरी बघू शकता तुम्ही, हे आता अशी माती झालेली आहे. तर बघा, त्या दिवशी पाऊस झाला ना, तर लगेच 2 दिवसात सगळं उगून आलेलं आहे. कारण ते जमीन आहे ती काहीही पोटात ठेवत नाही. छान असा पाऊस पडलेला आहे तर लगेच उगून आलेलं आहे. तूर, अजून काय आता इथं जे असेल ते उगणारच आहे गार्डनमध्ये. कशाचं बी पडलेलं आहे तर. आणि बघू शकता अशी एकदम फुसफुशीत अशी जमीन झालेली आहे आपली. भरपूर सारं शेणखत असतं. आणि आपण कांद्याचे टलपर वगैरे, आपला घरचा कांदा असल्यामुळे कांदे जे खराब झालेले असतात ना, ते टाकून न देता गार्डनमध्ये. तर हे बघा, इथे अद्रक होतं बरं का. 2 दिवसाच्या पावसाने अद्रकाचे कोंब बघा कसे वर आलेले आहेत. तर बघू शकता तुम्ही, असं असतं याचं जमिनीचं काहीही वायाला जात नाही. तर बघा छान असे अद्रकाचे कोंब आलेले आहेत. राहिलं असेल ते, मी त्या मागच्या वेळेस एक व्हिडिओ करायचा राहिला माझ्याकडून, कारण अद्रक पण होतं ना, तर आपण अद्रक काढून घेतलं होतं. आणि तर त्याचं राहिलं असेल खाली, तर ते आता उगून आलेलं आहे पाऊस पडल्यामुळे. तर बघू शकता तुम्ही किती छान अशी आपली माती झालेली आहे. कारण हे खत शेणखताने म्हणा किंवा हे आपले जे भाजीपाल्यापासून म्हणा किंवा लेंडी खतपासून म्हणा, आपण कसलीही जमीन ठिकाण्याला आणू शकतो आणि छान असं त्याच्यात आपण झाडं वगैरे लावू शकतो. तर खूप छान असा पाऊस झालेला आहे. तर आपण आता लावायला सुरुवात करणार आहोत. आपण तर झेंडूचं रोप टाकलं तर 2 दिवसात बघा कसं आता इथं जी जागा जी फुगलेली आहे ना, इथं पूर्ण रोप वर येणार आहे ते. आणि बाकीचं पण कसं आलेलं आहे, 2च दिवस झाले ना, बघा तुम्ही व्हिडिओ, आज 4था दिवस असेल मला वाटतं. तर छान असं रोप हे झालेलं आहे, उगवलेलं आहे. आणि आहे लाजवी, हात लावला की लाजते, किती छान ना. तर बघू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे आपलं आता गार्डनचं काम चालू होणार आहे. इथून पुढे छान छान भाज्या, छान छान फुलं, छान छान फळं. तुम्हाला तर माहिती आहे आपल्याकडे सगळ्या प्रकारचे आहेत. आंबा म्हणा, काही म्हणा. आम्ही तर आंब्याला आहे ना, आंबा गळू नये म्हणून खूप जास्त प्रमाणात आम्ही त्याला कांद्याचे टलपर आणि राखीचं पाणी दिलं होतं.
बादल्या 2-2, 3-3 बादल्या राख घालून पाणी ओतलं होतं. तर अजिबात कैरी गळलेली नाही. आणि हे बघा इथे आहे आपलं शेणखत आणि कांद्याचे टलपरं इथे मी एक छान असं खत बनवलेलं आहे, तर ते सुद्धा आपण टाकून देणार आहोत आणि एकदम मस्त अशी जमीन करणार आहोत. तर सगळ्या प्रकारचे भाजीपाल्याला चालतं. कोबू म्हणा, फ्लावर म्हणा, मिरची म्हणा, वांगं म्हणा, सगळ्या भाजीपाल्याला एकदम उत्तम ते खत असतं, सर्वांनाच माहिती आहे. तर बघू शकता पूर्ण आपला भाजीपाला हा सेंद्रिय असतो. कुठल्याही प्रकारची फवारणी नाही, कुठल्याही प्रकारचं आपण त्याला रासायनिक खत वगैरे देत नाही आहे. कारण छोटंसं गार्डन आहे, आपल्या घरच्यापुरत्या भाज्या निघतात, तुम्हाला माहिती आहे. याच्या अगोदर तुम्ही भरपूर माझे व्हिडिओ बघितलेले पण असतील, जे माझे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांनी. आणि फुलं तर येत नाही, खूप छान फुलं येते. तर अशा प्रकारे मी 2 पाट्या आता वाळवून घेणार आहे आणि नंतर परत हे करणार आहे, दुसरं वाळवणार आहे. तर एका बकेट मी आता खाली करून घेतलेली आहे काल. तर म्हटलं छान असं वाळलं की मग तुम्ही व्हिडिओ कराल. तर छान असं मी बनवते म्हणून दाखवलेलं आहे. तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही पण नक्की बनवा. कुंडीत बनवलं तरी जमतं. कुंडीत म्हणजे ते बकेट वगैरेमध्ये जमतं. फक्त थोडंसं ऊन द्यावं लागेल त्याला, ज्यावेळेस तुम्हाला टाकायचं त्यावेळेस. तसंच वल्लं, मी तर कधी-कधी वल्लं पण टाकून देते. जर नाही ना ऊन पडलं ना वाळायला, तर वल्लं पण टाकून देते. काही नाही होत त्याला, छान येतं सगळं. फक्त करत राहायचं काहीतरी. तर बघू शकता छान असं आपलं खत तयार आहे. तर चला आपण भेटू परत. कसा वाटला व्हिडिओ ते पण नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला एकदा नक्की भेट द्या.